नमस्कार मित्रांनो, मी उमेश परभणे ओमी बाबा ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत असं। तर मित्रांनो, आज मी चाललोय घाटावरती, म्हणजेच आदमापुरात बाळूमामांच्या मंदिरात। तर चला जाऊया आपण आता आदमापुरात। तातांनी योग झालेत, तर तातांचीच ओमनी घेऊन जाऊचं असं। तर चला। तर गावाल्यानो फायनली आम्ही आदमापुरात जाऊ स्टार्ट केलं आणि घाटवर चढताव। तर घाटात धोके असा बघू शकतास, भरपूर धोके असा आणि वरती भरपूर भेटतात। तर चला असोच प्रवास करूया। अरे ये गाव दाखव, चल येच चालवते ना। तर लहानपणीची आठवण झाली, भारी वाटतं टायर चालवतात। आम्ही पण असे लहान होतो तेव्हा असेच चालवायचे। तर फायनली आम्ही पडळीत पोचलो। पडळी गावात, तातांच्या सासरवाडी गाव मस्त। थोडंसं सिमेंटचं रस्तो केलेलं, म्हटलं चला बघूया फिरान, तर भारी वाटतं। आणि यो बाबू आमका टायर चालवून दाखवता। तर लहानपणीची आठवण झाली त्यानं टायर चालवल्यानं तो बघून। तर तातांची सासरवाड थंय आणि राऊतवाडीचा धबधबो थंय असा। तर ह्या झाड आडव्या येतात। तर इकडची शेती बघा, आमच्याकडचे कोपरे जरा मोठे आहेत आणि यांच्याकडचे कोपरे जरा छोटे आहेत, जसे डोंगर भागातली असा शेती। तर तरवतर इलो असा रुजान, आणि मध्ये मध्ये अळी पण घातलेली असत। तर कसली अळी आहेत ती माहिती नाही। तर काकी ताई मेर साफ करता। आमच्याकडचे बायका कसली हो, तर पेरलेली का गप येऊन घरात बसतं। तर हे आजोबा पण रान काढतात, कारण त्यांना आता ते उकळूचे असत कोपरे। घाटावरची माणसं कामाडी असत, आमच्याकडची तेवढी कामाडी नाही आहात, पण तेवढी नाही। गावाल्यानो बाळूमामा पोचला आदमापुरात आणि मंदिरात प्रवेश केला। वातावरण एकदम प्रसन्न वाटत होता आणि पब्लिक पण भरपूर होता। त्यात करून आज असा संकष्टी, तर भारी वाटत होतं। सगळेजण फोटो वगैरे काढतात। तर आपण आधी दर्शन करूया आणि नंतरच फोटो वगैरे काढूया। तर चला। दर्शन झाला की इकडे अगरबत्ती आणि नारळ फोडतात। तर दाखवते तुमका, हय यावा आणि अगरबत्ती लावा। तर इकडे अगरबत्ती लावा आणि हय नारळ फोडा। तर हे नारळ फोडतात काका, तर बघू शकतास। तर हे नारळ फोडतात। तर यावा हय नारळ फोडा। प्रसादी घराक नेवची असतात, तर हय दुकानं असत। हय यावा नारळ फोडतात, हय नारळ फोडतात। त्याच्याच आजूबाजू प्रसादीची दुकानं असत। तर हय यावा आणि प्रसादी घेऊन जावा। तर चला आता आपण जेवूक जाऊया। तर गावाल्यानो नारळ फोडूक वर चढताच हे ताई असत। तर ह्यांच्याकडे
खोबरेल तेल असा तर तो तुम्ही तेल घेवा। ही छोटी बॉटल असा ती 50 रुपये आणि ही मोठी बॉटल असा ती 100 रुपये। प्युअर खोबऱ्याचं तेल आहे तर या ताईंकडनं घेवा नक्की इलात तर गावाला बघू शकतास हय असा ह्यो पार पिंपळाच्या झाडाखाली पार बांधलेलो असा आणि हय कॉईन चिपकवायचो। जर कॉईन चिपकलो तर आपली ख्वाहिश पूर्ण होते। तर हे दादा कॉईन चिपकवतात बघूया। कॉईन काही चिपकलो नाही। पुढे बघूया कोण कॉईन चिपकवतं तर ह्यांची ख्वाहिश काय बघू तर त्यांचं पण पडलो हे कोणतरी लावून गेला तर चिपकलो बघूया। आता ताई चिपकवतात त्यांची ख्वाहिश ते पूर्ण करतात बघूया होता काय। तर या ताईंचं कॉईन चिपकलो असं बघू शकतास तर ताईंची ख्वाहिश पूर्ण होऊ दे। तर हे आमची पब्लिक आहे आता कॉईन चिपकवतात आपली ख्वाहिश मागतात तर बघूया कोणाची ख्वाहिश पूर्ण होता। तर ह्या तिघांचे चौघांचे पडले तर हिचं बघूया सुप्रिया काकीचा काहीतरी मंत्र म्हणता हिचं चिपकतं 100%। तर बघूया तर कॉईन राहिलो असं तर हिची ख्वाहिश पूर्ण होते आणि तिनं पिंक्याबद्दल बोलला पिंक्या चांगल्या मार्काने पास होऊन दे म्हणत तर तिची ख्वाहिश पूर्ण होते। तर यावा आदमापुरात बाळूमामाचं दर्शन घ्यावा आणि प्रसाद पण असता महाप्रसाद तर महाप्रसाद पण घ्यावा। त्यांका काहीतरी बघितल्यासारखे वाटतं। तर गावाला दर्शन घेतला आणि आता प्रसादीसाठी चाललो तर प्रसादीसाठी ताट पण घेतलं आणि आता जातो प्रसादी। तर चला तुम्ही पण आमच्यासोबत प्रसादी बाळूमामांच्या इथली प्रसादी घेऊसाठी तर चला। तर आता आम्ही चाललो प्रसादीसाठी आणि प्रसादीसाठी पण एकदम शिस्तबद्ध लाईनीत जाऊचा। तर आता काही मंडळी ती दर्शनासाठी उभी असत तर आपण जाऊया आता प्रसादी घेऊसाठी। तर इकडनं वर चढायचा आणि डायरेक्ट प्रसादी घेऊसाठी प्रसादीच्या हॉलमध्ये। तर चला आता जेवणाच्या हॉलमध्ये जाऊया आणि प्रसादी घेऊया। तर हे असं बाळूमामांचं मंदिर लाईनीत उभे राहिलो 15 मिनटं आणि फायनली बाळूमामांची प्रसादी आमच्या ताटात भेटली। तर डाळ भात आणि बुंदी आहे तर येवा प्रसादी गाव शिवाजीनं तर सुरुवात केल्या ना। तर गावाल्यानो बाळूमामाच्या इथे येईल तर मन प्रसन्न होता तर माझा तर मन प्रसन्न झाला आणि आम्ही भरपूर दर्शन वगैरे घेतलं फिरलो पण थोडा वेळ बसलो महाप्रसाद घेतला आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाक लागतलो। तर चला तर गावाल्यानो दर्शन तर झालं असं आणि दर्शन घेऊन महाप्रसाद पण घेतला आणि आता आम्ही जातो घराकडे म्हणजे ज्योतीच्या घराकडे कारण ज्योतिक सोडूचा ज्योतिक पण घेऊन येला आदमापुरात बाळूमामांचं दर्शन करूसाठी। तर आता आम्ही हैसून आता निघतो तर चला जाऊया ज्योतीच्या गावात गुडाळवाडी। गावाला दर्शन करून झाला आणि आता आम्ही गाडी लावलेलो होतो पार्किंगमध्ये। तर मी आणि आर्यन इलाव प्रसादी वगैरे घेतला आर्यनच्या हातात प्रसादी आर्यन प्रसादी दाखव तर प्रसादी घेतला आणि आता आम्ही पार्किंगमध्ये गाडीजवळ शिवाजी वगैरे अजून कोण इलेत नाहीत। तर चला आता इथून जाणार आम्ही ज्योतीच्या घराकडे। तर गावाला राऊतवाडीच्या धबधब्यावरती जाऊक नाही भेटला तर डायरेक्ट आम्ही आदमापुरात गेलो बाळूमामांचं दर्शन घेतलं आणि तिकडनं डायरेक्ट घरा गेलो कारण लेट होत होता त्याच्यामुळे राऊतवाडीच्या धबधब्यावरती जाऊक नाही। तर व्हिडिओ आवडलो असत तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असत
त्यांना सबस्क्राईब करा. भेटाय अशाच एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.